मंत्रिपदाचे दावेदार होतात आणि आचारसंहिता आता आगामी विधानसभेची थोड्या दिवसात म्हणजे अगदी 20-25 दिवसात लागण्याची शक्यता आहे आणि मग शासनाने किंवा राज्य सरकारने तुमच्याच लोकांनी तुमची बोळवण केली असं वाटत नाही का? नाही ना, तसं काही नाही आहे. एक लक्षात घ्या की मी राजकारणामध्ये तुम्हाला सर्व माहिती आहे. हे झालेलं सत्ता परिवर्तनाचा मी एक पिल्लर म्हणलं तर हरकत नाही, मी होतो. आणि मग पिल्लर असताना जर एखादी आपण घटना जर किंवा एखादा परिवर्तन करत असेल आणि त्यामध्ये जर आपण मागं पडत असेल, कॉम्प्रोमाइज ज्याला म्हणतात राजकारणामध्ये, ती करायचा आणि ते सहन करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. म्हणून मंत्रिपद मिळालं नाही, मग आता तुम्ही नाराज आहात का? मग तुम्हाला मंत्रिपदाची बोलवून आता अध्यक्षपदावर केली का? हे राजकीय ॲडजस्टमेंट आहे. आणि हे 15-20 दिवस जे काही तुमच्या डोक्यात आहे का आता सिडकोचं अध्यक्षपद घेतलं, आता हे काय 15-20 दिवसाचे अध्यक्ष आहे की काय? तुम्ही चिंता करू नका, मी 3 वर्ष या ठिकाणी राहणार आहे. चांगली गोष्ट आहे, त्यासाठी आमच्या शुभेच्छा. नक्की कॉम्प्रोमाइज आहे का? ना कॉम्प्रोमाइज वगैरे नाही. कॉम्प्रोमाइज मी कधी करत नाही, करणार पण नाही. आपण आता सांगितलं की सिडकोला आधी समजून घेऊया आणि मग सिडकोचा कारभार आखूया. लाटक्या उद्योगपतींना द्यायचं असेल तर त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? हे बघा, हे एक लक्षात घ्या, समजून तर घ्या ना. पहिले लाडके उद्योगपती आहेत, आता आम्ही लाडकी बहीण काढली होती, लाडका भाऊ काढलेला आहे. पण आता तुम्ही लाडके उद्योगपती हा नवी मुंबईमध्ये कन्सेप्ट होतो, मला ते समजून घेऊ द्या, नंतर आपण त्यावर बोलू. आपली भूमिका काय असेल? त्या संदर्भात आपली भूमिका काय असेल? शेकडो एकर जमीन आहे, हजारो कोटीची व्हॅल्यू आहे. 13,000 कोटीची जमीन 1300 कोटी अत्यल्प किमतीमध्ये जर एखाद्या आपण म्हणजे ही संज्ञा सिडकोमध्ये झाली लाडका उद्योगपती, तसं आपण त्या तिकडे आपण तुम्ही कसं पाहणार तुम्ही अध्यक्ष? हे बघा, सिडकोची प्रॉपर्टी जेव्हा आम्ही ॲक्विजिशन करतो, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी घेतो आणि एक डेव्हलपमेंटचा विषय आमच्या नजरेसमोर असतो. डेव्हलपमेंट करताना सर्वसामान्याला त्याच्यातून सर्वात जास्त दिलासा मिळाला पाहिजे, ही सिडकोची भूमिका असते. तुम्ही ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे जर पाहाल तर ज्या ज्या स्कीम आम्ही करतो, पहिल्यांदा प्रायोरिटी आमची सर्वसामान्यासाठी असते. या ठिकाणी विमानतळाचा असलेला विस्तार असेल, हा इकडचा परिसर असेल, हा फास्ट ग्रोथ होणारा. आजकाल सिडको म्हणजे नवी मुंबई असं समजलं जातं आहे, पण सिडको म्हणजे महाराष्ट्र आहे आणि त्याची व्याप्ती मोठी आहे. मग या ठिकाणी जर असे भूखंड इतरांच्या फायद्यासाठी जर वापरले जात असेल, निश्चित त्याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय जरूर घेऊ. त्याच्यासाठी कुणाला कोण मोठा आणि कोण छोटा याच्यासाठी आम्ही कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही. सर, हा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण म्हणालात की सर्वसामान्यांचा विचार करून प्रश्न मांडणार किंवा त्याची सोडून त्याला प्रायोरिटी देणार, परंतु सिडको संचालक मंडळामध्ये सिडकोची बल्क लँड विनामूल्य भावातच विकण्याचा जर प्रस्ताव येत असतील तर अशा वृत्तीला किंवा अशा या प्रस्तावांना तुम्ही कसं मग हे करणार? पहिले समजून तर घेऊ द्या ना. प्रस्ताव माझ्या समोर नाही, बोर्डच्या मिटिंगला मी समोर जातोय, आणखी मला विषयपत्रिकेत विषय आहे का नाही तेच माहिती नाही, तर त्याच्यावर मी कॉमेंट्स काय करू? म्हणून मला एकदा समजू द्या. तुम्हाला एक निश्चित सांगेल, जर तुम्हाला एक निश्चित सांगेल, चुकीचं असेल तर मी होऊ देणार नाही, बरोबर असेल तर मी त्याला अडवणार नाही. ही माझी भूमिका असणार. इथल्या प्रकल्पग्रस्तांना 12.5% अजून काही भूखंड मिळालेले नाहीत. त्यांचं असं मत आहे की आम्हाला अजून सिडको भूखंड देत नसताना तर अशा पद्धतीने सिडको एकीकडे आम्हाला सांगते की जागा नाही नवीन बंदेला, पण दुसऱ्या उद्योगपतींना कसं काय तुम्ही देता? हा एक इथं मोठा विषय आहे. नवीन उद्योगपतीच्या प्रश्नावर मी निश्चित MD आमचे असेल, सेक्रेटरी असेल, जॉईंट MD असेल, आम्ही बैठक घेऊ, विषय समजून घेऊ. चुकीचा असेल तर तो होऊ देणार नाही. 12.5%चा जो विषय आहे, मी अनेक ठिकाणी असं पाहिलेलं आहे की 12.5% जे मूळ शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होतं, त्याच्यातही फार तुम्हाला माहिती, तुम्ही इथलचे स्थानिक आहात, तुम्हाला माहिती आहे, ते जमीन 12.5% त्यांना मूळ मालकाला भेटले पाहिजे, ते आता कोण मूळ मालक राहिले नाहीत. कोण कुणाच्या नावावर ट्रान्सफर करून कशी जमिनी घेतात, हाही एक मोठा विषय या ठिकाणी आहे. म्हणून आपण एक पहिल्या या सगळ्यांना न्याय कसा देतील, जो हक्काचा, ज्याला गरज आहे, जो खरा गरजवंत आहे, नसता मग 12.5%चं 12.5%च होतं. मग ते प्रकार इथं होणार नाही, म्हणून त्याची आपण काळजी घेऊ. सुरुवातीलाच आपण तुम्ही म्हणाल स्वीकारला आहे आणि आजच सिडको बोर्डची मीटिंग आहे. मग त्या बोर्ड मीटिंग मध्ये तुमचा जे विषय आहेत ते इतके तातडीचे आहेत की अध्यक्षांना ते विषय न माहिती असताना तो अध्यक्ष ती मीटिंग कंडक्ट करतात. हरकत नाही ना, आपल्याला अधिकार आहेत ना, काय विषय घ्यायचे आणि काय विषय थांबवायचे तेवढा तर अधिकार मला आहेच ना. या अध्यक्षाला जे अधिकार आहेत ते सर्वात उच्च अधिकार मला आहेत.
मी अख्खे विषय सुद्धा थांबवू शकतो, अख्खे विषय घेऊ सुद्धा शकतो. प्रश्नच नाही. म्हणून आम्हाला विषय पत्रिका समोर आलीच नाही, त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. आणि 4-5 दिवसानंतर बोर्ड मीटिंग आणखीन लावणार आहोत. आम्हाला जे काही प्रश्न अडलेले आहेत किंवा जे वाटतात की तातडीने त्याचे सोडवणूक केली पाहिजे, ते सुटले पाहिजे, म्हणून आम्ही तातडीनं सुद्धा बोर्ड मीटिंग घेणार आहोत. 5-6 दिवसानंतर आणखीन एक बोर्ड मीटिंग घेऊ. परंतु प्रश्न समजल्याशिवाय किंवा असलेले विषय पत्रिका समजल्याशिवाय त्याच्यावर निर्णय होणार नाही. शिरसाटांना सिडकोचा अध्यक्ष केलाय आणि त्याच वेळी असा देखील निर्णय येतोय 1 नेशन 1 इलेक्शन. काय वाटतं, याची कल्पना कुठेतरी होती एकनाथ शिंदेना, आणि आपल्याला देखील माहिती आहे 1 नेशन 1 इलेक्शनचं आता जे चालू आहे त्याच्यानंतर हिवाळी सत्रात संसदेत याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावर निर्णय होईल. त्यामुळे इलेक्शन होईल की नाही किंवा स्टे देखील येऊ शकतो किंवा वर्ष देखील वाढवले जातील. म्हणून चिंता करू नका. इलेक्शनचे आचारसंहिता मला वाटतं या 15 तारखेच्या आतमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. 1 नेशन 1 इलेक्शन्स ही कल्पना सर्वप्रथम मांडली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी. हा देश निवडणुकीचा देश आहे की काय, असं त्यांचं मत होतं. म्हणून कधीतरी एकदाच इलेक्शन होऊन नंतरचे काळ हा कामाला पाहिजे अशी शिवसेना प्रमुखांची भूमिका होती. दुर्दैवानं आज काही लोक त्यांच्याच भूमिकेला विरोध करतायत, हे दुर्दैव आहे. परंतु त्या सर्व बाबीचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही. निवडणुका ह्या ठरल्या वेळेप्रमाणेच होतील. सर, पण 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी, त्यामुळे तोटा किंवा नफा फायदा तोटा कुणाला होईल काय वाटतं? सत्ता महायुतीची एवढं नक्की. सर शेवट पूर्ण कालावधीमध्ये सर्वसामान्यांचा कधीच विचार केला नाही. बिल्डर धार्जिल्य सिडको आहे ही त्यावेळी होती, 40 वर्षाच्या काळामध्ये पण आहे आणि पुढे कदाचित राहू शकतो. सर्वसामान्यांना बांधलेली घरं जी आहेत ती त्यांच्या घराच्या किमतीमध्ये आज लोकांना परवडत नाहीये. ती घराकडे आता लोकांनी पाठ करायला सुरुवात केली. घरं विकण्यासाठी सिडकोला 700 कोटी रुपयाची एजन्सी नेमावी लागते. ही मूळ परिस्थिती सिडकोची आहे. म्हणजे दिखावा एका बाजूने खूप मोठा आहे, मात्र प्रत्यक्षात सिडकोच्या घरांकडे लोकांनी पाठ फिरवलेला आहे. सर्वसामान्यांचा विचार सिडकोने यापूर्वी कधी केलाच नव्हता. मला तुम्ही एक 8 दिवसाचा वेळ द्या, मला थोडंसं विषय समजून घेऊ द्या. कोणत्याही गोष्टीवर तातडीने कॉमेंट्स करणं, एक मोठं मी असं करून टाकेल तसं करून टाकेल, हे सगळं जे काय आहे ना, मी तुम्हाला आश्वासन कोणतेही देऊ शकतो, पण जोपर्यंत मलाच विषय कळत नाही त्याच्यावर भाष्य करून पुन्हा मला वाटतं त्याच्यात अर्थ राहणार नाही. एक 8 दिवसाचा वेळ द्या. 8 दिवसानंतर पुन्हा आपण एकदा भेटू आणि यावर सविस्तर बोलू. मुद्दा पहिल्यांदाच पूर्ण प्रकल्प मानले गेलेले आहेत. 67,000 घरं सिडकोकडनं आता मांडण्यात येत आहेत. निवडणुकीच्या पूर्वी 40,000 घरं निघणार आहेत असं आहे काय? हे मला वाटतं काय आता साहेबांनी आजच आमच्या MDनी त्याच्याबद्दलचा सूतवाच केलेला आहे. मला वाटतं आमचा तर प्रयत्न राहील की ह्या दसऱ्याच्या आसपास काही भाग किंवा काही ड्रॉ काढायचा आमचा प्रयत्न आहे. निश्चित त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आज बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा होईल. एजन्सी आहे 700 कोटीचं काम ज्या एजन्सीला दिलं आहे ते कितपत योग्य आहे? घर विकण्यासाठी आतापर्यंत सिडकोने 1.5 लाख घरं ही स्वतः विक्री केलेली आहे विदाउट एजन्सी आपण न करता, आणि आज प्रत्येक घराच्या विक्री मागे त्या एजन्सीला 1 लाख रुपये देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. हा सिडकोचा 700 कोटीचा तोटा आपल्या नजरेसमोर येत नाही का? तुम्हाला सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा आलेलो आहे, मला विषय समजून घेऊ द्या. प्रत्येक विषयामध्ये जर मी कॉमेंट्स करत बसलो तर अधिकाऱ्यांकडं त्यांच्याकडून मी माहिती घेतली नाही, ते माझ्या तोंडाकडे पाहतील, मी त्यांच्या तोंडाकडे पाहणार. हे असं होता कामा नये. थोडा विषय गरजेपोटी करायचा, गरजेपोटी करायचा सर विषय. आज तिकडं तुमचे सेक्रेटरी असीम गुप्ता यांच्याकडे नवी मुंबईतले लोकप्रतिनिधी जाऊन मिटिंग घेत आहेत आणि गरजेपोटी घराच्या विषयावरती चर्चा करतायत, ज्याबाबत स्वतः सिडको अध्यक्ष अनभिज्ञ आहेत किंवा त्या मिटिंगला सिडको अध्यक्ष का उपस्थित नाही आहेत. तुमच्या अनुपस्थितीमध्ये त्याचा निर्णय घेणं कितपत योग्य आहे त्यावर बोर्ड मीटिंग मध्ये बोलू. सुशांत साहब, आपने कहा कि लोग ये जनता के लिए सिडको काम करेगी. पिछले 10 सालों से सामान्य जनता को या प्रकल्पग्रस्तों को प्रतिनिधित्व करने वाला कोई भी एक डायरेक्टर सिडको में नियुक्ति नहीं किया. अब आप चेयरमैन बने हैं, क्या उम्मीद है कि अब आने वाले समय में लोग प्रतिनिधि मिलेंगे सिडको? देखिए, गवर्नमेंट ने आज मेरी नियुक्ति की है, मुख्यमंत्री ने नियुक्ति की है. हो सकता है उनको लगता होगा कि मैं पोस्ट के लिए काबिल होगा. जो भी कुछ अच्छा करने की उनकी मंशा है वो करने की मेरी कोशिश रहेगी. सभी बातें
कोई भी एजेंसी रहो, म्हाडा रहो, सिडको रहो, इसके बारे में लोगों के दिमागों में कुछ कुछ बातें ज़रूर है, उनके खिलाफ में उनकी मेंटेलिटी बन चुकी है। वजह भी उसके लिए कुछ कुछ है ऐसी, ऐसा नहीं मानता हूँ कि सिडको की गलती नहीं है, म्हाडा की गलती नहीं, ये होती है, लेकिन ये किस तरीके से और किस लेवल पे गई है ये देखना पड़ेगा। कभी कभी इस बोर्ड को अध्यक्ष नहीं था, बोर्ड के सदस्य नहीं थे, शायद आपको लगता होगा कि सब मनमानी कारोबार चल रहा था, कोई उसको देख ही नहीं रहा था, वैसा भी नहीं होगा। इसका रोज डेली मॉनिटरिंग होगा और इसका रिपोर्ट मुझे 2 दिन के बाद 4 दिन के बाद सीएम को देना, ये मेरे लिए कंपलसरी रहेगा। यानी कि सिडको में मनमानी कारोबार चल रहा था, ऐसा आपका कहना है? ऐसा तुम्हारा सोचना था कि भाई बोर्ड के सदस्य नहीं है, अध्यक्ष नहीं है, सिडको के लोगों ने मनमानी किया होगा, ऐसा नहीं होगा। अभी हम सब मिलके काम करेंगे। थँक्यू। असल्यामुळे नवी मुंबईमध्ये काही भागामध्ये उंचीला रिस्ट्रिक्शन आहे हायराइज बिल्डिंगला, तर त्या संदर्भात केंद्र सरकारकडे हा प्रश्न आहे, त्या संदर्भात आपण काय मध्यस्थी करणार? नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एअरपोर्ट अथॉरिटीचे सर्व काही जे काही नियम आहे त्यामध्ये मॅक्झिमम चेंजेस करता येत नाही। हा प्रश्न पहिल्यांदाही उपस्थित झाला होता। जे आता लँडिंग होतं आहे नवी मुंबईचं ते घाटकोपरहून होतं आहे, तिथंही ह्या हाईटचा प्रश्न आला होता आणि केंद्राने त्याला परवानगी नाकारलेली। एकनाथ शिंदेचे 2 खरे सारथी होते, एक म्हणजे आपण आणि दुसरे म्हणजे भरत गोगावले। आपल्याला आज एक काहीतरी देण्यात आलंय, मात्र भरत गोगावलेंचा सूट अजून तसाच आहे। कधीपर्यंत त्याच्यात मुद्दा असा आहे त्याच्यात मुद्दा असा आहे, त्यांना एसटी महामंडळ देण्यात येईल अशी पण माहिती आहे। सिडकोच्या इतिहासामध्ये आतापर्यंत अध्यक्षपद हे ठाणे जिल्हा किंवा रायगड याच जिल्ह्यांमधले असायचं, पहिल्यांदा असं झालंय। त्यामुळे भरत गोगावलेने एक आशा होती, तरी सूट पण शिवला होता अध्यक्षपदासाठी, तो तुम्ही घेऊन गेला। तुम्ही चिंता करू नका, आम्ही एकमेकाच्या सुटं घालू शकतो आणि वेळ पडलं तर मग बाकीचंही काम करू शकतो, म्हणून त्याची चिंता करू नका। एक लक्षात ठेवा, याला म्हणतात दूरदृष्टी। एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मुंबईचे किंवा मुंबईच्या आसपासच्या लोकांना म्हाडा किंवा सिडको हे महामंडळ मिळायचं, हा इतिहास आहे। या इतिहासाच्या बाहेर जाऊन मराठवाड्यातल्या माझ्यासारख्या सर्वसामान्याला आज अध्यक्षपद दिलंय, ते कॅबिनेट मंत्री दर्जाचं, ही छोटी गोष्ट नाही। तुमच्यात जर का गट्स असेल तर तुम्ही काम करू शकता आणि ते हेरण्याचं काम एकनाथ शिंदे करतात। म्हणून मुख्यमंत्री प्रत्येक गोष्ट करेक्ट कार्यक्रम ज्याला म्हणतात ते नेहमी करतात, त्यातलं हे करेक्ट कार्यक्रम त्यांनी आज केला, मला अध्यक्ष बनवलं। असं तुम्हाला काम करण्यासाठी सिडकोत पाठवले का मुख्यमंत्र्यांनी? अरे हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना विभागून दिलेल्या असतात, प्रत्येक गोष्ट एकच माणूस करत नाही, म्हणून हे आमचे फांदे आहेत आम्ही त्यांच्या। हा प्रश्न मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत येतो। प्रत्येक गोष्टीचा निर्णय जर मी घेत बसलो तर मला वाटतं तो योग्य नाही। आतापर्यंत जेवढे मुद्दे प्रश्न उपस्थित केले गेले 700 कोटींचे किंवा इतर सगळे मुद्दे, नक्कीच 8 दिवसांतर यांची तुम्ही माहिती देऊन पत्रकारांना पुन्हा नक्की तुमच्या समोर येईल, नक्की समोर येईल, नक्की मिळेल ना? म्हणजे आम्हाला पुन्हा म्हणजे जे आता आमच्या सहकाऱ्यांनी विचारलं, तुम्ही म्हटलं करेक्ट कार्यक्रम केला, त्या पद्धतीने पुन्हा आम्हाला 700 कोटीचं नेमकं काय प्रकरण आहे निश्चित त्याची माहिती आपल्याला दिली जाईल। गरजेपोटी बांधलेली घरं नियमित होतील का? गरजेपोटी बांधलेली जे घराचा प्रश्न आहे, मी आमचा आता पॉलिसी ठरवायचा प्रयत्न करतोय। माझा सर्वात मोठं स्वप्न आहे लीज होल्डचं फ्री होल्ड करण्याचं। त्यासाठी सरकारची काय मदत करता येईल, सरकार काय त्यांच्याकडून मदत घेता येईल, आणि हा विषय एखाद्या सिटीपुरता किंवा एखाद्या सिडकोपुरता मर्यादित नाही, तो महाराष्ट्रव्यापी हा मोठा निर्णय असल्यामुळं यासाठी एक आम्ही तातडीने निर्णय कसा घेता येईल का, हा आम्ही प्रयत्न करतो। आजच्या मीटिंगचे विषय कधी समजून घेणार तुम्ही साहेब? पाहिल्याबरोबर समजतं, संजय नाव माझं, विषय पत्रिका तिथं जरी असलं तर मी इथून पाहू शकतो। आम्ही अपेक्षा करतो की मीटिंग झाल्यानंतर आपण सांगाल आम्हाला की काय मंजूर केलं काय नाही। प्रश्न काय आहे की सिडको आतापर्यंत ही प्रथा नव्हती, तुम्ही आल्यानंतर अनेक प्रथा तुटतील असंच आम्हाला तुम्ही आठवण करताय। प्रश्न हाच आहे की आजची मीटिंग झाल्यानंतर तुम्ही त्याचा काय प्रेस रिलीज काढायला सांगणार आहात का? निश्चित, आता मी MIDCचा सुद्धा बोर्ड मेंबर होतो, त्याचा सुद्धा मला अनुभव आहे। 1995ला मी बोर्ड मेंबर होतो, म्हणून मंडळामध्ये काय चालतं किंवा मंडळाचा कारभार कसा केला पाहिजे याची छोटीशी कल्पना मला आहे वर्किंग केल्यामुळं। सिडकोमध्ये हा तातडीचा आम्ही जी काय बोर्ड मीटिंग लावली होती, तुम्ही जर पाहाल 2 दिवसामध्ये हे बोर्ड मीटिंगचं आम्ही अनाऊन्स केलं, त्यांनाही कल्पना नव्हती। मीटिंग ही
मुंबईला होती, मी इकडे येणार असल्यामुळं तातडीने मीटिंग शिफ्ट केली आणि या सगळ्या गडबडीमध्ये विषयपत्रिका सर्वीकडे सर्क्युलेटसुद्धा झाली नव्हती. म्हणून आजची मीटिंग जी आहे बोर्ड मीटिंगमध्ये आम्ही त्याच्यावर सर्वजण चर्चा करणार आहोत, पाहणार आहोत. आम्हाला जर योग्य वाटलं तर ठीक, नसतात ते पुढं 5-6 दिवसानंतर पुन्हा बोर्ड मीटिंग घेऊन ते सर्क्युलेट करून यानंतर जोही विषय येईल, बोर्ड मीटिंग जेव्हा आमची होईल त्या विषयपत्रिकेचा एक निश्चितच आमचा जो PRO आहे हा आपल्याला सर्वांना इंटिमेट करेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.